तसं आधी आपल्याकडे 29 कामगार कायदे होते. त्याशिवाय राज्य सरकारांनी केलेले कामगार कायदे वेगळे. म्हणजे महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर ॲडिशनल माथाडी कामगार कायदा आहे, युनियन मान्यता कायदा आहे. प्रत्येक राज्यांचे असे वेगवेगळे कायदे होते. केंद्र सरकारचे जे कायदे होते त्यातले बरेचसे कायदे हे स्वातंत्र्याच्या आसपासचे किंवा त्याच्या आधीचे होते. एक असा अंदाज होता की 1990च्या सुमाराला नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांनी जेव्हा आर्थिक सुधारणा केल्या तेव्हा कामगार कायदे बदलले जातील. दुर्दैवाने ते झालं नाही. मोदी सरकारने सुद्धा हे कायदे 2020 साली फायनलाइज केले, पण ते अंमलात आणायला 5 वर्ष घेतले. आता या कायद्यांमध्ये केंद्र सरकारने फार उलथापालथ केली आहे असं समजण्याचं काही कारण नाही. जे कायदे होते त्याचं सरकारने वर्गीकरण केलं आणि ते एका संहितेमध्ये किंवा कोडमध्ये इन्क्लूड केलं. तुम्ही जर बघितलं कोड ऑन वेजेस, त्याच्यामध्ये काय आहे? मिनिमम वेजेस आहे, पेमेंट ऑफ वेजेस आहे, इक्वल रेम्युनरेशन आहे आणि मला वाटतं पेमेंट ऑफ बोनसही आहे. मी ते सगळे कायदे एका कोडमध्ये टाकले. असे त्यांनी 4 कोड आता म्हणजे संहिता तयार केल्यात. एक आहे इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरा आहे कोड ऑन वेजेस, तिसरा आहे कोड ऑन सेफ्टी अँड हेल्थ, चौथं आहे सोशल सिक्युरिटी कोड. यातलं सगळ्यात प्रमुख जे आहे ते इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड आहे, ज्याच्यामध्ये इंडस्ट्रियलिस्टना अनुकूल असे बरेच बदल सरकारने केले की ज्याच्यामुळे कामगारांना थोड्याशा अडचणीची परिस्थिती निर्माण होईल.